नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं ना येस सगळ्यांचं मनापासून स्वागत. बरेच वर्षापूर्वी मेजवानी परिपूर्ण किचन कार्यक्रम करत असताना मी तेव्हा एक काहीतरी पालक पनीर बिर्याणी बनवली होती आणि वन डिश मिल होती तसं म्हटलं तर. पण अप्रतिम असा प्रकार झाला होता आणि इतक्यात मला एक पत्र आलं, म्हणजे मॅसेज, की सर ती बिर्याणी परत दाखवा. आणि मग तेव्हाच्या माझ्या जुन्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. मग मी एकदा पुन्हा रेफर केलं की नेमकी कशी केली होती आणि ती बिर्याणी म्हटलं चला तुम्हाला दाखवू. चला सुरुवात करू आपण लवकर. पालक फ्रेश आलेला आहे, चिरून घेऊ. आणि पालक चिरण्याआधी आपण हे पाणी उकळत ठेवू आणि पाण्यात थोडंसं मीठ. पालक पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर मी जेवढं जास्तीत जास्त त्याचं देठ घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. जिथे एकदम जरड होत असेल तो भाग काढून टाकायचा. असा एक छोटी टिप तुम्हाला देतो. ती टिप म्हणजे अशी की कित्येक लोक म्हणत असतात की आम्ही पालक पनीर बनवतो, पण आमचं पनीर जसं रेस्टॉरंटमध्ये दिसतं हिरवंगार तसं होत नाही, मेहंदी कलरचं होतं. तर त्याचं सगळ्यात मागचं मोठं कारण असं आहे की पालक शिजवताना तुम्ही काय करता की पालक एकदम टाकून खूप वेळ शिजवता. तसं करू नका. पहिले पाणी उकळत ठेवायचं आणि पाण्याला खळखळ उकळी आली की मग त्यामध्ये पालक सोडायचं आणि खूप वेळ पालक पाण्यात ठेवायचं नाही. आता बघा याचा रंग बदलला तर समजायचं की आपलं काम झालेलं आहे. आणि ह्या पालकाचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करायचा आणि लगेच पालकाला गरम पाण्यातून बाहेर काढायचं आणि हे 2-3 बर्फाचे तुकडे टाकायचे आणि पालक बारीक करायचा. कित्येक वेळा अशी कंप्लेंट असते की पालक पनीर बनवताना किंवा आपण पालकाचं सूप तयार करताना पालक ते थोडंसं कडवट लागतं. तर ते कडवट का लागतं? ज्याप्रमाणे आपण मोसंबी किंवा संत्र्याचा ज्यूस कसं करतो, ताजं काढतो आणि पितो. थोडा वेळ जर ते ठेवलं, हवेशी संपर्क आला तर ते कडू होतं. तसंच पालकाचं आहे. पेस्ट केल्यानंतर ती लगेच झाकून ठेवा. आणि जेवढे तांदूळ घेतले त्याच्याबरोबर 1.5 पट आपण पाणी घेतलं आहे. कुठलीही फोडणी वगैरे प्रकार न करता आपण सरळ भात शिजवायला घेऊ. आणि पाणी उकळल्यानंतर पाण्यात साधारण 100-150 ग्राम तेल, चमचाभर आल्याची पेस्ट, त्यानंतर चमचाभर लसूणीची पेस्ट, तुमच्याकडे घरी जे काय खडे मसाले उपलब्ध असतील ते, लिंबाचा रस, साधारण 1 पूर्ण लिंबाचा रस, लांब चिरलेले कांदे, चवीनुसार मीठ. मीठ घालताना एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक छोटी टिप तुम्हाला देतो की नेहमी कित्येक वेळा असं होतं की एखादा पुलाव किंवा मसाले भात आपण तयार करतो तर तो थोडा अळणी वाटतो, मिठाची क्वांटिटी कमी वाटते. आपण कसं करतो की पाण्यात बरोबर मीठ घालतो, पण नंतर कमी का होतं? ते कमी होत नाही, कारण तांदूळ तिप्पट होतो. आणि म्हणून मिठाची क्वांटिटी टाकताना तांदूळ तिप्पट होणार आहे ही गोष्ट लक्षात घेऊन मीठ घाला. थोडी कोथिंबीर आणि साधारण अर्धा तास भिजवलेला लॉंग राईस. भात मोकळा होण्याची 2-3 कारणं. एक तर तांदूळ जुना हवा, दुसरं तांदूळ लॉंग राईस जो असतो तो कमीत कमी अर्धा तास तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा, आणि तिसरं महत्त्वाचं की त्याच्या 1.5 पट पाणी घेऊन ते उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घाला. आणि तांदूळाबरोबर जेव्हा पाणी उकळतं तेव्हा गॅस एकदम सिम करा आणि पुढचे 15 मिनटं सोडून द्या. भात अतिशय छान मोकळा होईल. झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम कमी करायचा. आणि भात शिजतोय तोपर्यंत आपण पनीर तयार करून घेऊ. थोडं तेल घ्यायचं, यामध्ये आपण छान पनीर असे तळून घेऊ. यात कांदे पण आपण तळून घेऊ. हा थोडा तळलेला कांदा आपण बाजूला काढून ठेवू. तळलेले काजू. हा भात व्यवस्थित झाला, आपण गॅस बंद करू. आणि सगळ्यात शेवटी
साजूक तूप घालू. एक छोटी टीप देतो, जेव्हा अशा प्रकारच्या मातीच्या भांड्यांमध्ये आपण भात शिजवतो, 80% भात शिजवल्यानंतर गॅस बंद करायचा. बघा, हे भांडं असंच ठेवायचं 10 मिनटं, तर तुमचा भात व्यवस्थित शिजेल. जिरे, त्यामध्ये लसूणीची पेस्ट, हे छान परतून घ्यायचं. पालकाची पेस्ट, पनीर, थोडे तळलेले कांदे, आल्याची पेस्ट, थोडी कोथिंबीर, आणि चवीनुसार मीठ. ज्यावेळी आपण बिर्याणी सेट करतो, एक छोटी टीप आहे, तर त्यावेळी कित्येक वेळ खालती बिर्याणी लागते. ती लागू नये यासाठी काय करायचं की हे छान भांडं घ्यायचं बिर्याणी पॉट, त्याच्यानंतर बटाट्याच्या स्लाईस पहिले खालती लावायच्या अशा. नंतर त्यावर हा तयार भात, तयार पालक पनीर, त्यावर पुन्हा तयार भात, असे आपण सगळे लेअर लावून घेऊ. त्यावर हे काजू किसमिस आणि त्यावर छान साजूक चित्यांचं तूप. मंद आचेवर याला एक 5 ते 10 मिनिटं आपण छान ठेवून देऊ. आपण यात सर्व करू. मी या बिर्याणीचा आस्वाद घेणार आहे, कारण राहवत नाही आहे. कधी कधी असं होतं की आपण एखादा पदार्थ करतो आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो. आपल्या कामाच्या प्रेमात जर आपण पडलं तर समजायचं तो पदार्थ नक्की चांगला झाला असेल. कसा झाला आहे मी सांगतो, पण तुर्तास इथे थांबतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. वेगळ्या टाईपचा पदार्थ आहे. पाहत राहा मास्टर रेसिपीज.